हे फटाके वाजवू नको. आज कोपर्डे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या 5 वर्षासाठी त्या कोपर्डे जिल्हा परिषद गटाचं भविष्य आणि दोन्ही पंचायत समिती गणाचं भविष्य आपण कुणाच्या ताब्यात देणार आहे ते ठरवणारी निवडणूक. आणि या निवडणुकीच्या आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि या मतदारसंघामध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी बदल झाला आणि बदल झाल्यापासून या मतदारसंघाच्या विकासाचं काम प्रचंड ताकदीनं जे नेतृत्व करतोय ते मनोजदादा घोरपडे, आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि या विधानसभा मतदारसंघाचे नेते सन्माननीय धैर्यशीलदादा कदम, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय भीमराव काका पाटील, सन्माननीय ज्यांनी आत्ताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मला आठवतं मागच्या वेळी जिल्हा परिषदेची निवडणूक चालू होती आणि करवली मध्ये शेवटच्या प्रचार सभेच्या निमित्तानं निवासदादासाठी मतं मागायला मी आलो होतो आणि निवासदादा त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांनी या मतदारसंघामध्ये ताकदीनं जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. कार्यकर्त्याचा संच जपला, वाढवला आणि असं असताना आम्ही सगळेजण एका बाजूला भारतीय जनता पक्षासोबत काम करत होतो आणि निवासदादा निष्ठेनं काँग्रेस पक्षासोबत काम करत होते. मनापासूनची त्यांची भावना आमच्यासोबत असायची, परंतु ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षासोबत राहण्याची भूमिका सातत्याने त्यांनी ठेवली. तो दादा आपण कुठेही असला तरी आमचं तुमच्यावरचं प्रेम कधी कमी झालं नव्हतं आणि तुमचंही आमच्यावरचं प्रेम कधी कमी झालं नव्हतं. अगदी कसलीही अडचण आली तरी एकमेकांच्या सोबत ताकदीनं उभं राहण्याचं काम आपण केलं आणि म्हणूनच आज ज्या लोकांनी आपल्याला जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी मदत केली, ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, त्या कोपर्डे हवेली गावाचं ऋण माझ्यावर आहे. ती सातत्यानं भावना आपण ठेवली आणि आज त्या ऋणातून उतराय होण्यासाठी आपण शैलेश दादा असेल, आमचे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार असतील, या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये आपण प्रवेश केला. आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय संपतरावजी इंगवले, सन्माननीय हिंदकेसरी पैलवान संतोषजी वेताळ, सन्माननीय मंडलाध्यक्ष तुकाराम नलवडे, नवनाथजी पाटील, युवराजजी साळवे, हनुमंतजी चव्हाण, सुमित शहा, शरद पाटील, संपतराव चव्हाण तात्या, या ठिकाणी उपस्थित असलेले बाबूराव चव्हाण, सन्माननीय बाळासाहेब चव्हाण,
जगन्नाथ पडळकर, राम माळवे, शशिकलाताई चव्हाण, महेशजी चव्हाण, जालिंदर चव्हाण, विद्याधर चव्हाण, मोहनजी चव्हाण, दादासू चव्हाण, हे चव्हाण, पोपटरावजी चव्हाण, सन्माननीय अलंकार चव्हाण, दादा साळवे, सतीश वेता, अन्य अनेक आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खास करून आजच्या सभेच्या निमित्तानं आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत. त्या सगळ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. आमचे लाडके भाऊ उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. आणि आपण सगळे ज्येष्ठ युवक बांधवांचंही मनापासून स्वागत करतो. पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज सिद्धनाथाच्या साक्षीनं होत असलेली या जिल्हा परिषद गटाची सभा, आणि सभा जेव्हा होते किंबहुना कोणत्याही निवडणुकीचा प्रचार जेव्हा होतो आणि या प्रचारासाठी जो अवधी दिलेला असतो तो अवधी यासाठी असतो की आपण कार्यकर्ता म्हणून पाठीमागच्या 5 वर्षात आपण काय केलंय. जेव्हा जेव्हा संधी आम्हाला मिळाली तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या गावासाठी, जिल्हा परिषद गटासाठी आम्ही काय केलंय, आणि जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही तुमच्या या जिल्हा परिषद गटासाठी, या गावासाठी आम्ही काय करू हे सांगण्यासाठी काका खऱ्या अर्थानं ही प्रचाराची पद्धत या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असते. पण आपण सातत्यानं पाहतो निवडणुकीच्या प्रचाराच्या सभा म्हटलं की एकमेकावर टीका करणं, एकमेकाला शिव्या घालणं आणि एकमेकाची निंदा नालस्ती करून मत मागणं, याच्या पलीकडं अलीकडच्या कालखंडामध्ये या प्रचाराच्या सभेमध्ये काय होताना दिसत नाही. आज मी आपल्याला हे सांगायला आलो, शेवटी तुम्ही असो आम्ही असो, आपण आता सगळे भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो. दिल्लीमध्ये मोदीजींचं सरकार, राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शिवेंद्र बाबा असतील, मी असेल, आमचे सगळे आमदार असतील, ताकदीने या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काम वेगाने करताना आपण सगळेजण पाहत आहे. त्यामुळं दिल्ली असेल, मुंबई असेल, सातारा असेल, या सगळ्या सत्ता जेव्हा एका सुराने जातील, एका सुराने चालतील, तेव्हा आपल्या भागामध्ये विकासाचं काम ताकदीने उभं राहील हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आपल्याकडे आलो. आपण सातत्याने मागचा इतिहास बघितला. 20 वर्ष आपण एक नेतृत्व इथून निवडून दिलं विधानसभेसाठी, आणि एवढं वर्ष निवडून दिल्यानंतर सुद्धा सातत्याने पायाभूत सुविधासाठी आपल्याला मागणी करायला लागते. आमच्या गावाचा रस्ता द्या, आमच्या गावाचं मंदिर द्या, आमच्या या भागामध्ये जो कृष्णा काठचा भाग आहे, या तालुक्यातल्या अनेक गावांना आजही शेतीला पाणी नाही. 20 वर्ष आमदार झाल्यावर सुद्धा या भागातल्या गावात, अनेक गावातल्या लोकांना, शामगाव असेल, शामगावपासूनची सगळी गावं, या सगळ्या गावांना आजही शेतीला पाणी मागायला लागतं, पिण्याला पाणी मागायला लागतं. अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली. म्हणून मी आपल्याला सातत्याने विनंती केली होती, आपण कराड उत्तरचं नेतृत्व बदला, विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून द्या. या मतदारसंघाचा विकासाचा राहिलेला बॅकलॉग आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सगळा भरून काढू, आणि जे जे काम राहिले, जे जे काम या भागातलं राहिले, ज्या गावातलं राहिले, ते प्रत्येक काम आम्ही मार्गी लावू, अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली. आज आपण बघतो शामगावच्या पाण्याचा प्रश्न सुटतोय, त्याच्यासोबत बाकीच्या कामाचा प्रश्न सुटतोय, पाण्याचा प्रश्न सुटतोय. शामगाव सारखं गाव, टेंबूची योजना, की या मातीतनं ही योजना तयार झाली. आमचं पाणी उचलून इकडं सांगली जिल्ह्यामध्ये गेलं, सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलं, पण
ज्या योजनेपासून काही अंतरावर असणाऱ्या आमच्या शानगाव सुर्जी या पलीकडच्या गावांना आज अखेर पाणी मिळालं नाही, याच्यासारखं दुर्दैवाकडे असू शकत नाही. पण इथल्या लोकप्रतिनिधींना त्याची कधी जाणीव झाली नाही, म्हणून आम्ही आता हा विषय हातात घेतला. आपण सगळेजण पाहतोय मानखटावच्या तालुक्याकडं बघितलं की दुष्काळी तालुका, मागासलेली माणसं, गरीब माणसं, अशा पद्धतीची भूमिका लोक घ्यायची. आपण सगळी ती भूमिका घ्यायचो. आज मी अभिमानानं सांगतो, माझा मानखटाव आज समृद्ध होतोय, माझा मानखटाव आज बागायती होतोय, गावागावामध्ये पाणी पोचतंय आणि माझा मानखटाव एक विकसित तालुका म्हणून आज विकसित होताना आपण सगळेजण पाहतोय. पण इथं सगळ्या सुबत्ता असताना, सगळे या ठिकाणी असताना आजही या भागामध्ये विकासाचा बॅकलॉग राहिला आहे. याला कारण या भागाचं नेतृत्व आहे. आता नेतृत्व आपण बदललं, विधानसभेत आपले आमदार निवडून गेले, वेगाने विकास होतोय. लांब कशाला शैलू काका, आपण भारतीय जनता पक्षामध्ये आला, याच ठिकाणी कार्यक्रम झाला आपला, स्वागत मी भारतीय जनता पक्षामध्ये केलं आणि आल्या आल्या आपण सगळ्यांनी विनंती केली होती, आपण भाषण केलं होतं आणि विनंती केली की आम्ही तुमच्याकडे विकासाच्या कामासाठी येतोय, आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे, आमच्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, ही भूमिका आपण घेतली. आणि आज या ठिकाणी येताना मला आनंद होतो की 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी किती महिने झाले प्रवेश करून 3-3.5 महिन्याचा कालखंड झाला. 3.5 महिन्यामध्ये या गावात आपण शब्द दिला होता, या गावाच्या विकासासाठी आम्ही पैसे देऊ. इथं येत असताना आपण बघितलं असेल 50 लाख रुपयाची विकास कामं या गावासाठी आपण मंजूर केली. त्यातलं बाळोबाचं मंदिर असेल, दुसरं कुठलं भवानी मातेचं मंदिर असेल, आणि त्यानंतर गावातले 2 रस्ते असतील. या 4 कामाला आम्ही पहिल्यांदा न्याय देण्याची भूमिका घेतली. एक विषय आपण समजून घ्या, आपण या भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहात आपण आलात तर आज विकासाचं कामं चालू झाली. या ठिकाणी मी अनेक शब्द दिले होते. या ठिकाणचा खास करून क्रीडांगणाचा विषय होता. त्या क्रीडांगणासाठी किमान 70 ते 80 लाख रुपये लागतील, अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी बांधली होती. मी आज सिद्धनाथाच्या साक्षीने सांगतो, येणाऱ्या 3-3.5 महिन्याच्या आत त्या क्रीडांगणासाठी पहिले 50 लाख रुपये मंजूर करून देईल आणि या भागातल्या गावच्या हा प्रश्न आपण मार्गी लावू. आणि जो प्रश्न शैलेश झाला, आपण जो प्रश्न सांगितला, जो विषय सांगितला, त्या प्रत्येक विषयाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ. आज सांगायला आनंद होतो, एका बाजूला पाण्याचे प्रश्न सुटत आहेत आणि दुसऱ्या बाजूला गावखेड्याचा विकास करणारं ग्राम विकास खातं माझ्याकडे आहे. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला एक युवक, एका शेतकऱ्याचं पोरग भारतीय जनता पक्षामध्ये गेलं. भारतीय जनता पक्षाने मला न्याय दिला, या मातीला न्याय दिला आणि आपण पाहतोय की राज्याचा ग्राम विकास खाता आज माझ्याकडे. आता ज्या निवडणुका होतात, या निवडणुका जिल्हा परिषदेच्या आहेत, या निवडणुका पंचायत समितीच्या आहेत आणि भविष्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होते. आणि ग्राम विकास खात्याच्या अंडर जिल्हा परिषद पण येते, ग्राम विकास खात्याच्या अंडर जिल्हा परिषद पण येते, पंचायत समिती पण येते आणि ग्रामपंचायत पण येते. या तिन्ही संस्थांमध्ये कुठलंही काम मंजूर करायचं म्हटलं, या तिन्ही संस्थेमध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत कुठलंही काम मंजूर करायचं म्हटलं तर ते ग्राम विकास खात्याकडूनच करायला लागतं. तर मी या ठिकाणी आलोय, अगदी हिंदराव साहेबांच्या पासूनचे माझे खूप जवळचे संबंध या गावाशी आहेत, या सगळ्या परिसराशी आहेत. कराड उत्तर मतदारसंघाला सातत्याने या मतदारसंघाच्या विकास कामाची आम्ही भूमिका घेतली. मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी जवळजवळ जवळजवळ प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही 2-2 कोटीची कामं मंजूर केली. पण मी आज आपल्याला सांगतो, मी ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून जेव्हा इथं आलो तेव्हा माझ्या समोरच्या जिल्हा परिषदेला उभे राहिलेल्या उमेदवारांना माझा सवाल आहे, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येणारच नाही, पण जर चुकून आलाच
तर विकास कामाला पैसे कोणाकडे मागणार आहे? कुणाकडे जाणार पैसे मागायला? कुठे जाणार काय सांगा? दिल्ली पासून, महाराष्ट्रात, मुंबई पासून, साताऱ्यात पासून सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री तुमच्या पुढे उभा आहे. अरे गावात स्मशानभूमीचं 50,000चं सेट नाही बांधू शकणार तुम्ही. तुम्ही कुठं जाऊन काम मागणार? पण मी आपल्याला या ठिकाणी सांगायला आणि प्रत्येक गावाला हा शब्द जयकुमार गोरेचा. तुम्ही या जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य आणि आमच्या दोन्ही पंचायत समितीचे सदस्य तिन्ही उमेदवार निवडून द्या. हा जयकुमार गोरे आपल्याला शब्द देतोय. काम सांगायचं आणि मी करायचं, काम सांगायचं आणि मी करायचं. आणि आलेला एकही माणूस मोकळ्या हाताने कधी परत जाऊ देणार. या जिल्हा परिषद गटासाठी लागेल सिद्धनाथाच्या मंदिराच्या समोर उभा आहे आणि सिद्धनाथाच्या साक्षीने सांगतोय, हेच गाव नाही या मतदारसंघातलं कुठलंही गाव असू दे, जे काम मागेल, जे आवश्यक आहे ते सगळं. तर तुम्हाला माहिती आहे माझ्या खात्यामध्ये, मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या माझ्या खात्यामध्ये सगळंच मिळतं. अगदी जन्माला आलेल्या बाळापासून त्याची काळजी घेणारं माझं खातं. माझी एखादी भगिनी बाळंत झाली तरी तिचं काळजी घेणारं आमचं खातं. महिला बचत गट सगळे माझ्या खात्यामध्ये येतात. तुमच्या बहिणी सगळे बचत गट माझ्या खात्यामध्ये येतात. उमेद माझ्या खात्यामध्ये येतं. गावात ग्रामपंचायत बांधायची म्हटलं तर ग्रामविकास खातं, गावचा अंतर्गत रस्ता करायचा, गटर करायचं ग्रामविकास खातं, मंदिर बांधायचं ग्रामविकास खातं. अगदी गावात स्मशानभूमी बांधायचं म्हणलं तरी ग्रामविकास खातं आणि स्मशानभूमीतला आतला कट्टा असतो ना, कट्टा तो बांधायचा म्हणलं तरी ग्रामविकास खातं. तर एवढं सगळं ज्या खात्यामधनं मिळतं त्या खात्याचा मंत्री आज तुम्हाला शब्द देतोय की मी जबाबदारी घेतो या मतदारसंघाचं, मी पालकत्व घेतो. या मतदारसंघाला विकासाचं एकही काम कमी पडू देणार नाही. ताकदीने तुमच्या पाठीशी उभं आहे. तर कोण काय म्हणता हा विषय बाजूला ठेवा. येतील, भाषण करतील, सांगतील निवडून द्या, है ना, सांगतील निवडून द्या. पण निवडून आल्यावर काय करतील? पुन्हा येऊन माझ्याकडेच विनंती करायला लागेल, पुन्हा येऊन पैसे मलाच मागायला लागतील. आमदार इथला आपला आणि सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता राहिलेली. नगरपालिकेचा निवडणूक आपण निकाल बघितला. आपण 10 पैकी 7 नगराध्यक्ष आमच्या भारतीय जनता पक्षाचे. आताही आपण बघतो सगळे नेते, आता कुणी काय म्हणायचं म्हणू दे, कोणत्या भारतीय जनता पक्षापासून बाजूला होऊन निवडणूक लढताना मला ऐकायला मिळालं इथं आलं. पण तुम्हाला सांगू, इथं उभं असलं, इथं या भागात आहे तर नेतं जे आता आपल्या विरोधात निवडणूक लढवत आहेत म्हणजे काय तुतारीतनं ह्याच्यातनं कशात हे सगळे नेते भारतीय जनता पक्षात घ्या म्हणून मागे लागलेले आहेत. पक्षाच्या बाजूला जाऊन काय होणार आहे? कधी कधी लोकांना वाटतं की गाडी मीच ओढते, पण बाबा गाडीची सावली तुझ्यावर आहे. काळजी घेतली पाहिजे. तत्वज्ञान खूप मोठं सांगायचं. आमच्या रक्तात भाजप सगळं सांगायचं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला तर स्वीकारला पाहिजे, सुधारला पाहिजे. माझी आजही विनंती, आपण सगळे सहकार्य नका चुकीचा आणि ज्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला त्याचं वाटलं झालंय बाबा.
आणि एवढं भविष्य फुलं लिहिलेलं असताना कशाला बिनकामाचा आमदार? काय गरज आहे का? माझी विनंती, आता झालं हा विषय बाजूला ठेवा, पण तुम्हालाही माझी विनंती आहे, इथल्या जनतेला माझी विनंती आहे, नका अशा काय भूमिका घ्या. शेवटी आपलं सगळ्यांचं भविष्य या निवडणुकीत असतं. लोकशाहीनं जो मताचा अधिकार दिलाय, देशाचा पंतप्रधान निवडण्याची ताकद आमच्या बहिणीच्या एका मतात आहे, लक्षात ठेवा. त्याच मताची ताकद राज्याचा मुख्यमंत्री बनवते, त्याच मताची ताकद जिल्हा परिषद सदस्य घडवते. पण एकदा चुकला की 5 वर्ष वाट लागते. आमच्या बहिणी इथं बसलेल्या आहे. माझ्या बहिणीला सवाल आहे, या सगळ्या लाडक्या बहिणींना माझा सवाल आहे. आपण सगळ्या बहिणी आमच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवाभाऊने निर्णय घेतला, माझ्या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजना चालू केली, महिन्याला 1500 रुपये आमच्या बहिणीच्या खात्यावर चालू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेक सावत्र भावाने काय म्हणले, ही योजना निवडणुकीसाठी आहे, निवडणूक झाली की बंद होणार आहे. झाली बंद ताई? झाली बंद? निवडणूक झाली तरी आता चालू आहे का नाही अजून? मग सातत्याने आपण ह्या गोष्टी बघतो की आमच्या लाडक्या बहिणींच्या योजना 1500 रुपये महिन्याला. बहिणीला आपल्याला माहिती आहे ताई, सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला गेल्यावर 100 रुपये ताटात टाकताना बायकोकडे 3 वेळा बघतो. काय खरंय का खोटं आहे? आता साडीचा जमाना राहिला, 100 रुपये टाकताना बायकोकडे 3 वेळा बघतो. बायको होय म्हणजे तरच, ताटात नाही तर खिशात. खरंय का खोटं? अरे ताई, तुमचा देवा भाऊ महिन्याला बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये टाकतो. 1500 इथं बसल्या सगळ्या बहिणीच्या खात्यावर महिन्याला 1500 रुपये. त्या देवाभाऊचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, आणि त्या देवाभाऊचं चिन्ह आहे कमळ. लक्षात ठेवा. जो भाव आपल्याला सातत्याने आपली काळजी घेतो, त्या भावाची काळजी घ्यायची जबाबदारी कुणाची आहे? घराघरात जाऊन सगळ्या बहिणींना सांगा आपल्या भावाची, कारण आमच्या बहिणींना सन्मानानं उभं केलंय, भावानं सन्मानानं बहिणींना उभं केलंय. अरे 100 रुपये माझ्या बहिणीनं मागितलं ना यांच्याकडे, 10 वेळा 100 दिलं होतं. कुठं ऐकलं? 100 दिलं होतं. कुठं? किती शिल्लक राहिलं ग? अरे आज माझ्या याच बहिणीला घरी म्हणतो तुझ्या अकाउंटला किती शिल्लक आहेत ग? हा सन्मान आमच्या बहिणीचा आहे. कुणी केला? आमच्या देवाभाऊनी केला. लक्षात ठेवा. त्या देवाभाऊला विसरून चालणार नाही, देवाभाऊचं कमळ विसरून चालणार नाही. या भावाच्या पाठीशी उभं राहिलं. इथं आमच्या सगळ्या शेतकरी बांधव आहेत, त्या सगळ्या शेतकरी बांधवाच्या पाठीशी उभं राहणार आमचं मोदींचे सरकार. शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येतात मोदीजींचे, आता आमच्या फडणवीस साहेबांचे येतात. आज आपण बघतो जी मदत शेतकरी बांधवांना लागेल ती प्रत्येक मदत आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार करते. हे करत असताना आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांचं लाईट बिल 5 वर्षासाठी आमच्या देवाभाऊने माफ केलंय. आता लाईट बिल आमच्या शेतकरी बांधवांना येत नाही, सगळ्यांचं लाईट बिल मोफत केलं. रेशनिंगचं धान्य गेल्या 8-9 वर्षापासून जसा कोरोना आला तेव्हापासून रेशनिंगचं धान्य मोफत मिळतं. आपण सातत्यानं बघितलं. नाहीतर रेसलिंगला आमच्या बहिणी गेल्या की जाताना पैसे घेऊन जायचं है ना, आणि मग धान्य घेऊन यायचं. आता आमच्या बहिणी मोठ्या हाताने जातात, येताना ठेकं भरून धान्य घेऊन येतात. ही परिस्थिती आज आहे. सातत्यानं आमचं सरकार मदत करते. आमची कोण आजारी पडलं, अगदी बाळण झाली तर आमच्या बहिणीची काळजी आमचं सरकार घेते. अगदी आमचा भाऊ आजारी पडला, दवाखान्यात गेला तरी सुद्धा 5 लाखापर्यंत उपचार मोफत करण्याचं काम आमचं भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार करते. प्रत्येक माणसाची काळजी हे सरकार घेते, आणि या सरकारच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे. लक्षात असू द्या. येणाऱ्या जून महिन्यामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला आहे की माझ्या सगळ्या शेतकरी बांधवाचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलाय. ते जून महिन्यामध्ये आमचं सरकार तो निर्णय घेतला. जो शब्द दिला आमच्या माणसासाठी, त्या प्रत्येक शब्दाला जागून काम करण्याची भूमिका आमचं सरकार घेते. आता पुढे सांगा, पुढचे काय करणार? काय करणार? आता जे उमेदवार पुढे उभे राहिले ते कुठले आहेत?
मतदार यादी बघितली की पुण्याची मतदार यादी, त्यात हे नाव आहे. पुण्यातलं आहे. ज्यांनी पुण्याच्या मतदार, आता नगरपालिकेला ज्यांनी पुण्यात मतदान केलं, जे पुण्यात राहतात, ते इथे जिल्हा परिषदेला उभे आहे. ठीक आहे, आपल्या मातीतलं सुपुत्र आहे, अडचण काय नाही, माझी अडचण नाही काय नाही. पण बाबा, आमच्या बहिणीचं काल काम आलं, आमच्या भावाचं काल काम आलं, बहिणीने काय पुण्याला यायचं आणि एसटीचं तिकीट कुणी काढायचं. तर आमच्या देवाभावाला अर्ध तिकीट केलं आमच्या बहिणींचं, पण अर्ध तर द्यायला लागेल ना. आणि त्या पुण्यात कुठं गावाचा आहे भाव आपला, कुठं शोधायचं त्याला, कुठं शोधायचं. म्हणून शैदू दादा, त्याची पत्नी आता उभी आपल्या इथं, अरे 24 तास हाताला धरून कुठेही सांगता ना, दादा माझी अडचण आली, चल बाबा, सांगता येईल ना. अशी माणसं आज आपल्याला सगळ्यांसोबत घ्यायला. माझी विनंती आहे, आमच्या 2 पंचायत समिती सदस्य, आमच्या हिंदकेसरीचं बसलेलं पैलवान आहे कधी, आणि ह्यो पैलवान असतात त्याची काय काळजी करायचं काम आहे. सातत्याने लोकांची भूमिका घेणारा, लोकांच्या सोबत काम करणारा, आणि तुमचा आमचा सगळ्याचा स्वाभिमान, या मातीचा स्वाभिमान संतोष वेताळ हिंदकेसरी आहे. आणि तो आज त्याची पत्नी आज निवडणुकीमध्ये उभी आहे. आशीर्वाद देणं जबाबदारी वहिनी सॉरी त्याच्या वहिनी आज या ठिकाणी निवडणुकीला उभ्या आहे. आता त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे. संतोष दादा, सातत्यानं आपण सेवा करतो. आमचा दुसरा पंचायत समिती सदस्य शेलाच आहे, ही बघ आहे, दणदणीत गडी आहे आणि देखणा पण आहे आणि उंची पण आहे. तेव्हा सातत्याने लोकांच्या सोबत असणारी ही तुमची टीम आहे. याला कोणी नाही कोणी ओळखतं. आता समोरच्याला कोण ओळखतं, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणून अशा लोकांच्या पाठीशी राहण्याची भूमिका सातत्याने आपण घेतली पाहिजे. पण मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतो, या सगळ्या लोकांच्या पाठीशी उभं राहावं. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी उभं आहे. अख्खं सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे इथल्या सगळ्या विकास कामाला न्याय देण्याची भूमिका आपण आम्ही घेऊ. तर कोण येते आता आलं पुन्हा उद्या कुठेतरी सभा, इथे सभा होणारच आहे. पुन्हा अन्याय झाला म्हणून येणार. कोण म्हणणार माझं सगळंच केलंय, आता जिल्हा परिषद सदस्य तरी माझा होऊ द्या. म्हणणार आता 25 वर्ष सगळं तुम्हाला दिलं, त्याच्या आधी तुमच्या वडिलांना दिलं, सगळ्यांना दिलं, बरोबर. आता तुम्ही एवढं बिनकामात असलं आम्हाला वाटलं नव्हतं. तुम्ही एवढ्या बिनकामाच्या निकालात सुट्टी वरून आम्हाला सूचना आल्या वडिलांच्या त्यांच्या की बाबांनो याला थांबवा, काय कामाचं आमच्या आदेशाने नाही केलं, ती वरून सांगितलं. मी म्हणतो होतं काहीतरी करीत काहीतरी, पण नाही काय कामाचं, तुम्ही आपलं. तेव्हा आपल्या सगळ्यांना माझं सांगणं, आता काय करणार आहोत आपण सातत्याने भूमिका घेतली, मदत केली, आता चुकू नका. आता भूमिका घेऊन काम करा. आणि मी जाताना पुन्हा एकदा सांगतो आपल्या सगळ्यांना की शैलो दादा अगदी असेल, आमचे संतोष जे असतील, आमचे तिन्ही उमेदवार, दत्तात्रय शेलार असेल, स्वातीताई चव्हाण असतील, आमच्या अनिता वेता असतील, या तिन्हीच्या तिन्ही उमेदवार, या तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना तुम्हाला आशीर्वाद द्या. द्याल सगळेजण आशीर्वाद, असं सांगतात, हात वर करून सांगा. सिद्धनाथाची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना, आशीर्वाद द्यायचंच आहे. आशीर्वादासाठी शपथ नाही, पण प्रत्येकाने यांची निवडणूक होईपर्यंत काम करायचं. जाऊन एक एक मत मागायचं, जाऊन एक एक मत मागायचं, एक एक मत जोडायचं आहे आणि या आपल्या तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यायचं. आपण पाहिलं कमळ चिन्ह आहे, आणि कमळ चिन्ह हे लाडक्या बहिणीचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा. त्या बहिणीने तर चुकायचं